शक्तीपीठ महामार्ग विरोधी समन्वय समितीची आज ऑनलाईन बैठक सकाळी 11 वाजता झाली। या बैठकीमध्ये एकूणच 12 जिल्ह्यातल्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला। त्याचबरोबर काल म्हणजे 20 फेब्रुवारीला शक्तीपीठ महामार्गाच्या रेखांकनाला आणि संयुक्त मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्यावर ज्या पद्धतीनं महसूल आणि पोलीस खात्यातील लोकांनी बळजोरी केली, आया बहिणींचे कपडे फाडले, मंगळसूत्र तोडली आणि त्यांना तुरुंगात टाकून ताब्यात घेऊन संयुक्त मोजणी केली। जर मालकच जागेवर हजर नसेल तर या मोजणीला संयुक्त मोजणी कशी म्हणता येईल? परंतु मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे, आदेशामुळे काही व्हिज्युअल्समध्ये स्पष्ट दिसतं की अधिकारी सांगतायत की वरनं प्रेशर आहे, आम्हालाही पटत नाही, परंतु हे करावं लागतं। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलेल्या दबावामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मनात नसताना अशा प्रकारची दडपशाही करावी लागते। या साऱ्या गोष्टीचा निषेध करून सोमवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांच्या या जनरल डायर पद्धतीनं केलेल्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। त्याचबरोबर लवकरच शक्तीपीठ महामार्ग हा केवळ शेतकऱ्यांच्यावर गंडांतर नाही, तर 1 लाख कोटी रुपये खर्च करून 30-40 हजार कोटी पूर्ण होणार रस्ता 1 लाख कोटी रुपयामध्ये करायचा आणि जवळपास 60,000 कोटी रुपयाचा ढपला पाडायचा, असं कारस्थान जे या महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचा त्रास केवळ शेतकऱ्यांना नाही, कारण या रस्त्यावर भविष्यामध्ये प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला टोलच्या रूपानं ही सगळी भरपाई करावी लागणार आहे। आणि त्यामुळं अनेक सामाजिक संघटना सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत। या सामाजिक संघटना त्याचबरोबर बाधित शेतकरी आणि सांगली, कोल्हापूर आणि लातूर जिल्ह्यात येणारा संभाव्य महापूर, अतिवृष्टीमुळे अडलं जाणारं पाणी, यामुळे शेतीचं होणारं, गावांचं होणारं नुकसान, या संदर्भातल्या एकूणच ज्यांच्या भावना आहेत त्या सगळ्यांना व्यक्त करण्यासाठी म्हणून एक व्यापक बैठक मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे।